मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात काय घडलं आहे. तर आजच्या भागामध्ये इकडं आता इरा खूप खुश असते. इरा धैर्यला म्हणत असते, धैर्य तुम्हाला माहिती का, मी हा दिवस येण्यासाठी खूप दिवसाची वाट बघत होते. हो धैर्य, माझ्या आयुष्यातला खूप भारी दिवस आहे हा, असं म्हणत असते. तर आता लगेच धैर्य म्हणतो की काय बोलता इरा तुम्ही. तर आता इरा म्हणते की हो धैर्य, खरंच ह्या दिवशीची मी खूप वाट बघितली. अहो मला वाटलं होतं आपलं एक दिवस लग्न होईल आणि साखरपुडा होईल. आता तो दिवस उद्या आला आहे. धैर्य मी खूप खुश आहे, असं म्हणते. आणि आता धैर्य म्हणतो की ठीक आहे. दामिनी म्हणते, अवंतिनिता तुम्ही जा तुमच्या रूममध्ये झोपा जा, असं म्हणते. आणि आता ते त्यांच्या रूममध्ये जातात. तर इकडं धैर्य आणि सावी पण त्यांच्या रूममध्ये येतात. धैर्य त्याच्या रूममध्ये येतो, पण सावी बाहेर खूप टेन्शनमध्ये थांबलेली असते. ती म्हणत असते की आता मी काय करू, मला तर काहीच कळत नाहीये. उद्या साखरपुडा आलाय, परवाचा साखरपुडा उद्यावर येऊन बसलाय, तरी पण अजून काहीच तयारी नाहीये. मी काय करू शकते, असं म्हणत असते. तर आता इकडं जो धैर्य आहे तो रूममध्ये येतो. तेवढा तिथे एक व्हिडिओ सुरू होतो आणि तो व्हिडिओ बघत असतो. तर त्याच्यात असतं धैर्य आणि सावीची प्रेमाला सुरुवात कशी झाली होती, पहिले कसं झालं त्यांचं प्रेम सुरू, त्यांचं धैर्य तिच्यासाठी सावीसाठी काय करत होता. धैर्य सावीसाठी तिथे दूधवाला बनून आला होता आणि धैर्यने सावीसाठी काय काय केलं होतं हे सगळं तिथे दाखवत असतात. तर हे सगळं बघून धैर्यला खूप आश्चर्य वाटतं. धैर्य म्हणतो की मी असा होतो ना, आता मी कसा झालोय ना, असं धैर्य म्हणत असतो. आणि म्हणत असतो की खरंच माझ्यात खरंच खूप बदल झालाय का, मी खरंच वेगळं वागतोय का, सावीसोबत मी चुकीचं वागतोय का, असं म्हणत असतो. सगळ्या आठवणी बघून धैर्याच्या डोळ्यात पाणी यायला लागतं आणि धैर्याला खूपच वाईट वाटत असतं. धैर्य म्हणत असतो की मी आता काय करू, परवाचा साखरपुडा तर उद्या आलाय, उद्या करणार आहे आई साखरपुडा, आता काय करू मी, माझ्या हातात आता वेळ पण नाहीये काही करायला, असं म्हणत असतो. तर आता तेवढं तिथं जी धैर्य ती कॅशेट बघून अजूनच रडायला लागतो. तेवढं तिथे आता लगेच जी सावी आहे ती सावी येते. आणि सावी आल्यावरती आता ती धैर्याला म्हणत असते, काय झालं धैर्य. धैर्य म्हणतो की सावी, माझी खरंच इच्छा नाहीये ग तुला सोडून त्या इरासोबत साखरपुडा करायचा, पण काय करू मी, मला माहीत नाहीये, माझं प्रेम तुझ्यावरती कायम जेवढं पहिले होतं ना तेवढंच आहे, तुला कसं कळत नसेल, असं तो मनातल्या मनात म्हणतो. आणि सावी म्हणते, काय धैर्य, खुश आहात ना तुम्ही, अहो तुमचं लग्न होतं इरासोबत, असं म्हणते. तर धैर्य आता सावीला काहीच बोलू शकत नसतो, कारण की त्याला बोलायला काहीच शिल्लक राहत नाही. सावी धैर्याचा हात हातात द्यायला लागते आणि म्हणत असते की अहो धैर्य, काही करत नाहीये मी, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करायला आले होते. तर आता धैर्य म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन. तर ती म्हणते की हो कॉंग्रॅच्युलेशन, अहो तुमचं साखरपुडा आहे ना उद्या, उद्या घाई गडबडीत वेळ भेटणार नाही ना, त्यामुळे आजच कॉंग्रॅच्युलेशन करते. तर आता लगेच ते म्हणते की ठीक आहे, असं म्हणत असते. आणि आता लगेच ते म्हणते की तुम्ही मला यासाठी आलाय का, असं म्हणते. आणि आता लगेच जी सावी आहे तिथून जाते. धैर्य खूप रडतो मोठ्या मोठ्याने. धैर्य म्हणत असतो की मी नाही जगू शकत सावीला सोडून, सावींना कसं सांगू. सावी पण इकडे रडते आणि म्हणते की धैर्य, हे वळण आपल्या दुसऱ्या वळणावर जावं, हे नातं आपलं पहिल्यासारखं व्हावं, असं म्हणत असते. आणि ती इरिनी आणि परागला फोन करून बोलावून घेते. तर चला बघूया पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.